नमस्कार. 2024 लोकसभेची निवडणूक EVMवर होते हे एक मोठं दुर्दैव. EVMवर आता लोकांचा विश्वास उरला नाही तरीसुद्धा आम्हाला आता दुर्दैवानं का होईना वोटिंग करावं लागेल. निश्चितच मतदारांच्या मनात संभ्रम आहे की मी ज्याला वोट देईल माझं वोट त्याच व्यक्तीला जाईल का की BJPच्या खात्यात जमा होईल. असं असतानासुद्धा मतदान करावं लागतं. खरंच ही मोठी दुर्दैवाची बाब आहे. इतका EVMला विरोध झाला महाराष्ट्रात नव्हे संपूर्ण देशाच्या स्तरावर, तरीसुद्धा निवडणूक आयोगाने किंवा सरकारने ही गोष्ट लक्षात घेतली नाही आणि आपला विरोधी पक्ष कमी पडला. असो, खरं तर मतदान कोणाला करावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक अधिकार आहे. त्याबद्दल मी कोणाला असाही सल्ला देणार नाही याला द्या किंवा याला देऊ नका. हां, मी मात्र माझं जे वैयक्तिक मत आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. मी मतदान करताना नेशन फर्स्ट माझा दृष्टिकोन जो असेल की अशा व्यक्तीला किंवा अशा पक्षाला मी मतदान करेल जो राष्ट्रहित जपतो किंवा ज्याला राष्ट्राविषयी सहानुभूती आपुलकी, राष्ट्राचा विकास खरोखर त्याला करायचा आहे. राष्ट्राचा विकास म्हणजेच प्रत्येक घटकाचा विकास. मग तो या देशातला व्यापारी असो, शेतकरी असो, सुशिक्षित युवा तरुण असो, तरुणी असो, प्रत्येक घटकाचा विकास झाला समजा. ज्याचा राष्ट्राचा विकास ज्या पक्षाला करायचा असेल अशा पक्षाला मी मतदान करेन. तसा पक्ष तूर्त माझ्या नजरेत नाही आहे. लोकांचा कल कोणाकडे मी सांगू शकत नाही. परंतु यावेळेस मी कोणाला मतदान करणार नाही. तुम्हाला मी नाही सांगणार की ह्याला करू नका. मी कोणाला मतदान करणार नाही तर मी BJPला अजिबात मतदान करणार नाही. BJPच्या सीटवर माझा सख्खा भाऊ जरी उभा असेल तरी मी त्याला मतदान करणार नाही. जात आणि धर्म ते ह्या गोष्टी फार लांबच्या आहेत. ठीक आहे, त्याची मी काही कारणं सांगतो की मी BJPला का मतदान करणार नाही. त्याचं कारण असं आहे की ह्या लोकांनी गेल्या 10 वर्षामध्ये BJPच्या सरकारने किंवा मोदी शहाने राष्ट्रीय संपत्ती विकली, ज्याच्यामध्ये प्रचंड या राष्ट्राचं नुकसान झालं आहे. दुसरं, देशावर 1,155 लाख करोडचं कर्ज करून ठेवलं. त्या कर्जाचं काय केलं आम्हाला काही माहीत नाही. का तो नुसता भ्रष्टाचार झाला किंवा कुठल्या योजनांच्या नावावर ते पैसे काढले गेले आम्हाला काही ठाऊक नाही. तिसरं, ह्या लोकांनी केलेले हजारो करोडचे बँक घोटाळे, नीरव मोदी असो, माल्या असो, ह्या लोकांकडून कमिशन घेऊन त्यांना विदेशात जाण्याची मुभा दिली. ह्या गोष्टी अगदी देशद्रोह म्हणू शकतो किंवा देशाचा विश्वासघात म्हणू शकतो. त्यामुळे मी मतदान करणार नाही. त्यानंतर ह्या लोकांनी सगळ्या लोकतांत्रिक ज्या संस्था आहेत, RBI असो, निवडणूक आयोग असो किंवा मग सर्वोच्च न्यायालय असो, सगळ्या ज्या लोकतांत्रिक संस्था होत्या ह्या ताब्यात घेतल्या आणि जे सरकारवर या संस्थाचा अंकुश होता असायला पाहिजे तो राहिला नाही. त्यामुळे हे सरकार आता सुसाट सुटलं आहे आणि लोकांचे जे आपले एक हक्क असतात त्यालाही आता बाधा व्हायला लागली. त्यामुळे अशा प्रकारे लोकतांत्रिक संस्था ताब्यात घेऊन कारोबार करणारं हे पहिलं सरकार असावं आणि त्यामुळे देश धोक्यात आलेला आहे. ह्यानंतर आहे की रोजगार निर्माण हे लोक करतच नाही, रोजगार यांना द्यायचाच नाही. तर अशाच प्रकारे म्हणजे दरवर्षी 2 करोड नोकरी देऊ वगैरे वगैरे जे काही मोदीची भाषणं होती ती फक्त भाषणं होती, सिद्ध झालं आहे. त्यामुळे ही लोक रोजगार निर्माण करत नाही कारण ह्यांना पगाराचा बोज नको आहे. आम्ही जे टॅक्स भरतो त्याच्यातून ही लोक योजनांच्या नावावर भ्रष्टाचार करतात आणि पैसा कमवतात. त्यामुळे ह्यांना रोजगार द्यायचा नाही आहे, त्या लोकांच्या नावावर बोज टाकायचा आहे कामाचा आणि जी भरती करण्यासाठी जी रिक्त पद आहे ते भरायचे नाही. त्यामुळे आजचा युवा जो आहे त्याला आत्महत्या करण्याची वेळ त्याच्यावर आलेली आहे. म्हणून मी BJPला मतदान करणार नाही. त्यानंतर ह्याने PM केअर फंड म्हणजे कोरोना काळामध्ये जो PM केअर फंड PM केअर नावाचं जे एक अकाउंट खोललं त्याच्या माध्यमातून जे करोडो रुपये कंपन्याकडून आणि लोकांकडून आणि विदेशाकडून जी जमा केली त्याचा काही हिशेब नाही. त्याच्यातला कोरोनासाठी कुठलाही 1 रुपया खर्च झालेला नाही आहे. केवळ संधीचं सोनं केलं ह्या माणसाने. त्या काळामध्ये लोकांकडून पैसा गोळा केला. PM केअर फंड असं नाव देऊन PM म्हणून पदावर असताना अशा प्रकारे घोटाळा करणं म्हणजे हा देशाचा विश्वासघात आहे. तो या व्यक्तीने केला. त्याच्यानंतर नोटबंदीमध्ये किती नोटा गोळा झाल्या, किती नव्या छापल्या, काय केलं ह्यांना माहीत नाही. पण ह्यांचे हजारो करोडचे ऑफिसेस तयार झाले.
त्यामुळे एक एक बंडल, एका नंबरचा बंडल एकच छापलं की असे 10-20 बंडल छापून त्याच्यातून संपत्ती विकत घेतली BJPने, ते आता कळायला मार्ग नाही. त्यामुळे ही गोष्ट देशाच्या हिताची नाही आहे. त्यानंतर ह्यांनी जो GST लावला त्याच्यामध्ये आमचं ग्राहकांचं कंबरडं मोडलं जातं. त्याचं कारण असं की प्रत्येक ठिकाणी आम्ही जातो तिथे आम्हाला GST भरावा लागतो. तो रिटेलरही भरतो, होलसेलरही भरतो आणि उद्योगपतीही भरतो. त्यामुळे एका वस्तूमागे जो 72-75 पैसे जो GST आहे तो आता केंद्र आणि राज्य सरकारकडे जायला लागला. आणि त्यातलाही जो केंद्र सरकारकडे आधी जातो आणि मग राज्यांना मिळतो तोही आता हे केंद्र सरकार देईना झालं आहे. त्यामुळे राज्यांचे विकास थांबले. तर ही गोष्टसुद्धा देशाच्या हिताची नाही आहे किंवा लोकांच्या हिताची नाही आहे. त्यामुळे मी BJPचा विचार करू शकत नाही. त्यानंतर ह्या लोकांनी कंपन्यांकडून जे आता देणग्या घेतल्या, जे आता इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून सिद्ध झालं आहे की ह्यांनी जे कंपन्यांकडून चंदा घेतला किंवा देणग्या घेतल्या, ह्या लोकांनी देणग्या घेऊन आपलं उखळ पांढरं केलं. परंतु आता कंपन्यांनी मग ते औषधं असो किंवा त्यांचे कुठलेही प्रॉडक्ट असो त्याच्या किमती वाढवल्या. म्हणजे अल्टिमेटली हे इलेक्ट्रॉल बॉन्ड आपणच विकत घेतलं असं झालं आहे ना, आपणच त्याचा पैसा भरतो आहे. त्यामुळे आज जे औषध तुम्हाला 70 रुपयाला 10 गोळ्यांची स्ट्रीप पडत असेल ते 120 रुपये झालं. आणि ते मोजावं लागतं जगायचं असेल तर. आणि ह्या फक्त मेडिसिनच नव्हे, अनेक ज्या कंपन्याकडून ह्यांनी अशा प्रकारे देणग्या घेतल्या त्या सर्वांना महाग वस्तू विकण्याची मुभा दिली गेली आणि त्याचा अप्रत्यक्ष भूर्दंड आपल्याला पडतो. म्हणून मला BJPला मतदान करायचं नाही. त्यानंतर ह्याने पेन्शन बंद केली. +95 वाल्यांचा मुद्दा जो आहे तोही प्रलंबित आहे इतक्या वर्षापासून. त्यामुळे ह्यांना मतदान का करावं? जात धर्माचं ह्यांनी जे ध्रुवीकरण केलं, जे आज देशाच्या अखंडतेला, एकतेला धोका निर्माण झाला, प्रत्येक जात प्रत्येक धर्म एकमेकांच्या विरुद्ध उभा ठाकला, हे घोर पाप, म्हणजे देशाच्या अखंडतेला तडा देणारे हे घोर पाप या BJP सरकारने केलं या 10 वर्षामध्ये. 10 वर्षातच नव्हे तर हे निरंतर ह्यांची प्रक्रिया चालू असते RSSच्या माध्यमातून. त्यामुळे इथे आमचा जो बंधुभाव आहे तो दूषित होत चालला आहे. ही गोष्ट घातक आहे देशाच्या हितासाठी, इथल्या लोकांच्या हितासाठी. म्हणून मला BJPला मतदान करायचं नाही. त्यानंतर ह्यांनी जे राष्ट्रीय कोषातलं सोनं असतं ते किती वर्ल्ड बँकेकडे गहाण टाकलं आणि ते गहाण टाकून जे कर्ज घेतलं त्याच्या माध्यमातून काय केलं काही माहीत नाही. तर आणखीन असं एक कारण आहे की संविधान बदलतं आहे. संविधानातल्या किती गोष्टी बदलल्यात आम्हाला काही खबर नसते. ह्यांच्याकडे बहुमत आहे, राज्यसभेमध्ये यांचे लोक आहे. त्यामुळे हे कोणताही कायदा बदलतात, कोणतंही नोटिफिकेशन टाकतात. अनवॉन्टेड ज्याची गरज नाही असे कायदे आणत आहेत. तर अशा प्रकारे हे संविधानालाच धक्का लावत असतील तर असं सरकार परत येऊ नये ह्याची म्हणजे मी तरी काळजी घेतो आहे. दुसरं, हे जे सरकार आहे हे पूर्णतः शेतकरी विरुद्ध आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे हे काहीच करत नाही आहे. शेतकऱ्यांना बियाणं महाग देणे, त्यांच्याकडून कर्ज वसुली करणे, कर्ज माफ न करणे आणि जेव्हा माल तयार असतो तेव्हा त्या मालाचे भाव पाडणे, शेतकऱ्याला मजबूर करणे. आणि जर शेतकऱ्यांनी ह्याने ठरवलेल्या कमी किमतीमध्ये जर तो माल विकला नाही तर विदेशातून माल आयात करणे. म्हणजे कसंही करून शेतकऱ्यांना मारायचं. आणि त्यामुळे आज जे शेतकरी आत्महत्या वाढल्या त्याला या सरकारची धोरणं कारणीभूत आहे. त्यामुळे मला BJPला मतदान करायचं नाही आहे. त्यानंतर म्हणजे अशी जर तुम्ही कारणं शोधायला बसले तर जेवढी मी आता मोजून दाखवल्याची 1000 कारणं सापडतील की BJPला मतदान का करू नये. आणि ह्या सगळ्या कारणास्तव मी BJPला मतदान करणार नाही आहे. बाकी आपण स्वतंत्र आहात, आपल्याला मतं आहे स्वतःची, आपण हवं त्याला मतदान करू शकता. मी एवढंच सांगेल परत एकदा की मी जातीच्या धर्माच्या नावाने BJPला वोट देणार नाही. 370 हटवलं म्हणून मी मत देणार नाही. ह्यांनी श्रीरामाचं मंदिर बांधलं म्हणून मी वोट देणार नाही आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे प्रलोभनं आहे. ह्यांच्या मागचं ह्यांचं वास्तव कारण एकच आहे, लोकांची मतं घेणे. बाकी पुलवामासारख्या घटनाही मी अजून विसरलेलो नाही आहे. त्यामुळे ह्यांची जी राज्य करण्याची पद्धती आहे ती अतिशय घातक आहे. आणि BJP म्हटलं की हे पूर्ण भ्रष्टाचाराने बरबटलेली लोक आहेत. आज तुम्हाला वाटत असेल की यांच्या मागे खूप लोक आहे किंवा दारोदार आता मंदिराचं उद्घाटन झालं तर झेंडे लावले वगैरे, हे यांच्या माणसांनीच लावले. यासाठी प्रत्येक घर तयार होतं असं नाही आहे. लावलेले झेंडेसुद्धा काढायला कोणी तयार नाही, कारण भीती वाटते की यांची गुंड येऊन मारतील.
तर हा सगळा प्रोपोगंडा आहे. न्यूज चॅनल यांचेच आहे. न्यूज चॅनलद्वारे हे लोक काही पसरवतात, कशातलाही इव्हेंट बनवतात. त्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी ह्यांना जे टॅबलेट म्हणून हे आपल्याला देतात, आपलं रक्त गरम करतात आणि आपल्या मतपरिवर्तन करून आपले ह्युमन सायकॉलॉजीशी खेळतात आणि आपली मतं घेतात आणि मग सत्तेत येऊन ही लोक भ्रष्टाचार करतात, देश विकतात. तर अशा पक्षाला मी यापुढे मतदान करणार नाही.